तर हा बेट एवढा मोठा होता की त्याच्यामध्ये आपले 7 महाराष्ट्र, किती 7 महाराष्ट्र 7 पटीने, आपले एक महाराष्ट्र असे 7 पटीने महाराष्ट्र होते, तेवढा मोठा तो गार्बेजचा एक बेटच तयार झाला होता. तर कॅप्टन चार्ल्स वूड यांना विचार आला की हे प्लास्टिक इथे आलं कुठून आणि त्याचं एवढं मोठं बेट झालं कसं. पुढे जाऊन याच बेटाला ग्रेट पॅसिफिक गार्बेज पॅच म्हणून असं ओळखलं जाऊ लागलं. नंतर काही दिवसानंतर कॅप्टन मूड कॅप्टन चार्ल्स मूड यांना विचार पडला की हे प्लास्टिक आलं कुठून. तुम्हाला विचार पडला असेल कुठून गेलं असेल? हा, कुठून गेलं असेल? बरं, घरातला कचरा कुठे जातो तुम्हाला माहिती आहे? घरातला कचरा कचऱ्याच्या डब्यात सर्वजण टाकतात, बरोबर. काही लोक बाहेर पण टाकतात. मग तो कुठे जातो? गटारात जातो, तिथून तो जातो नद्यांमध्ये जातो, तिथून तो जातो समुद्रात. तसंच कॅप्टन चार्ल्स वूडला समजलं काही दिवसानंतर की हा जो कचरा आहे, हा जो कचरा इथून आपण केलेला जो कचरा होता त्यातूनच तो इथं आलेला आहे. त्या कचऱ्यामुळे मानवी जीवनावर किंवा जे समुद्री जीव असतात त्यांच्यावर आगळा वेगळा परिणाम झाला असू शकेल, बरोबर. तो कसा, कोणता प्रकार, म्हणजे काय परिणाम झाला असेल, कोणी सांगू शकता? ते प्लास्टिक आहे ते मासे खातात, बरोबर. मासे खाल्ल्यानंतर काय होतं? मासे मरून जातात, बरोबर. म्हणजे जे सागरीय जीव आहेत त्यांच्या हेल्थवरती पण त्याचा परिणाम होतो, बरोबर. मग आपण प्लास्टिक वापरले पाहिजे की नाही? तर आपण प्लास्टिक हे वापरलं नाही पाहिजे. तर त्याच्याबरोबर असं एक आहे की 2 शहर आहे, शहर ए, शहर बी. ठीक आहे. तर शहर ए आहे, सिटी ए, तर ते अवर्गीकृत कचरा म्हणजे ते कचऱ्याचं व्यवस्थापन करत नाही. बी सिटी आहे ती कचऱ्याचं व्यवस्थापन करते, बरोबर, वर्गीकरण करते. तर पहिली ए सिटी आहे, तर त्यात काय होतं की घरात राहिलेलं अन्न आहे, सर्व आहे, तर ते सर्व अन्न तसंच टाकून दिलं जातं, कुठेही टाकलं जातं. बी सिटी आहे ते प्रॉपर ते अन्न आहे वेगळं, म्हणजे सॉलिड वेस्ट, ओला कचरा आहे ते वेगळा केला जातो, सुका कचरा आहे तो वेगळा केला जातो, बरोबर. तर त्याने काय होतं, जे ओला कचरा आहे ते कंपोस्टिंगला जातं, रिसायकलिंगला जातात. आणि जी ए सिटी आहे तर त्या ए सिटी मध्ये जर कचरा एकत्रित टाकला तर काय काय होऊ शकतं, त्याचे परिणाम काय होऊ शकतात? आजार होऊ शकतात, बरोबर. कसे आजार होणार? ओके, पहिला डास तयार होणार, मच्छर सर्वांना माहिती आहे, सर्वांना मराठी येते ना? ओके, तर डास तयार होणार, बरोबर आहे. डास तयार झाले की तर हिवताप किंवा डेंग्यू यासारखे आजार होणार, बरोबर आहे. दुर्गंध येणार, त्याच्यामुळे माणूस आजारी पण पडणार, वेगवेगळे जंतू तयार होतात, राईट. ओके, गुड. आता आपण एक गेम घेणार आहोत, ठीक आहे. जर कोण 4 मला मुलं पाहिजे, 2 मुलं आणि 2 मुली, हात वर करा. मुलींमधून 2 जण, कोणी पण या. ओके, मी तुम्हाला तर मी याच्यामध्ये काही कार्ड्स दाखवणार आहे, तर ते कार्ड्स कोणत्या कॅटेगरी मध्ये येतात हे तुम्ही मला सांगायचं आहे, बरोबर. हे जुनी कपडे आहेत, जुनी कपडे,
कोणत्या कॅटेगरीमध्ये जाणार? ओला कचरा, सुका कचरा? सुका कचरा. सुका कचरा कोणाकडे आहे असं तुम्ही दाखवून दाखवा त्यांच्याकडे, मुलांकडे असं दाखवा. सुका ओंकारकडे देऊ. ओके गुड. हा आहे सॅनिटरी पॅड्स. सॅनिटरी पॅड्स हे कशामध्ये जाणार? ओला, तो कोणता आहे? सॅनिटरी कचरा आहे ना, तर तो सॅनिटरी कचऱ्यामध्ये जाणार. ठीक आहे. नेक्स्ट डायपर आहे. वापरलेला कापूस व पट्ट्या. सॅनिटरी. गुड. तुम्ही हुशार आहात सर्वजण, तुम्हाला माहिती आहे. नंतर वापरलेले टिश्यू. मुलींमध्ये वापरलेले टिश्यू आहेत फक्त, त्याला कोणतंही रक्त लागलेलं नाही, काही नाहीये. गुड. हा सुका कचऱ्यामध्ये जाणार. जर याला रक्त लागलं असेल तर तो सॅनिटरी मध्ये जाणार. बरोबर. गुड. तुम्ही हुशार आहात सर्वजण. सुका कचरा. त्याच्यानंतर गंज लागलेल्या धारदार वस्तू. नाही. कोणता? हा जाणार घातक कचऱ्यामध्ये. का? घातक आहे म्हणून. बरोबर. तर हे गंज लागलेल्या वस्तू आपण वापरू शकत नाही, त्याने आपल्या आरोग्याला हानी पोहोचू शकते, म्हणून तो घातक कचऱ्यामध्ये जाणार. नंतर फुटलेले बल्ब, ट्यूबलाइट घातक कचऱ्यामध्ये. ओके गुड. नंतर हा भाजीपाला. ओके गुड. नंतर हे आहे उरलेलं अन्न, ओला कचरा. ओके. नंतर नारळाच्या करवंट्या, सुका कचरा. ओके ठीक आहे. तर याच्याबरोबरच हा गेम आहे, आपण इथेच थांबूयात. ठीक आहे. यांनी सर्वांनी या चौघांसाठी टाळ्या वाजवा. थँक्यू. माहिती आहेत का? 7R, 5R, 3R. Reuse, reduce, reuse, rethink, refuse, recycle, repurpose. माहिती ऐकलंय ह्या गोष्टी? रिसायकल बद्दल ऐकलंय. ओके. तर मला 7 मुलं पाहिजेत, तर 3 मुलांमधून या आणि 4 मुलींमधून. मुली शांत बसलेत. थांबा थांबा थांबा. 4 हात. एक जण खाली बसा. 4 मुली आलेल्या आहेत आपल्याला. रिफ्यूज. रिफ्यूज म्हणजे काय? रिफ्यूज. बर. रिफ्यूज म्हणजे तुम्हाला माहिती नाही? रिफ्यूज म्हणजे काय? तुझ्या कार्डवरती काय लिहिलंय? नकार देणे. नकार देणे. रिफ्यूज म्हणजे नकार देणे, कचऱ्याला नकार देणे. काय तुम्हाला काय समजते त्याच्यावर? काय आयडिया येते? काय येते आयडिया मुलींमध्ये? नकार देणे म्हणजे प्लास्टिक वापरण्यास नकार देणे. म्हणजे तुम्ही एखाद्या वेळेस दुकानात जाता कोणतीही गोष्ट आणायला, तर दुकानदार काय करतो? प्लास्टिकची पिशवी देतो. तर तुम्ही काय करू शकता? त्याला नकार देऊ शकता, मला प्लास्टिकची पिशवी नको. बरोबर. तर तुम्ही प्रत्येक वेळेस कोणतंही सामान आणायला जाता तेव्हा तुम्ही स्वतः आपली कापडी पिशवी घेऊन गेलात किंवा कापडी पिशवी वापरला, त्याने काय होणार? तुम्ही प्लास्टिक ही वापरलं नाही, त्यामुळे कोणत्याही प्रकारचं प्रदूषण झालेलं नाहीये. बरोबर. ओके. दुसरं आहे नंतर पुनर्विचार करा. रिथिंक. रिथिंक म्हणजे विचार करा. त्या पाठीमागं काय लिहिलेलं आहे वाच. आपल्या
वापराच्या सवयी, खरेदीचे निर्णय आणि वस्तूची गरज याचा पुन्हा विचार करून म्हणजे रीती. आपल्याला कोणत्याही गोष्टी पाहिजे आहे, खरं ती गरजेची आहे का? कोणतीही गोष्ट घ्यायला जातो ती गरज आहे का? गरज असेल तरच ती घ्या, नाहीतर पुन्हा पुन्हा विचार करा, मगच ती खरेदी करा. ठीक आहे? त्याने काय होतं त्याने? माझ्याकडे खूप साऱ्या नोटबुक्स आहेत, बरोबर, घरातच. आणि मी ते काय फक्त वन पेज वर लिहितो आणि पाठीमागचं पेज तसं सोडतो, बरोबर. आणि बाजारात जातो दुसरी नोटबुक घेऊन येतो. जर तीच नोटबुक पेन्सिलने लिहिले, तुमचं कोणतं गणित सोडवायचं असेल किंवा प्रॅक्टिस करायची असेल, पेन्सिलने लिहिल्यानंतर खोड रबरने खोडून ते पुन्हा पुन्हा वापर केला, तर काय होतं, एक रिसायकलिंग झालं, म्हणजे ते पुन्हा पुन्हा गोष्ट वापरली गेली, रेड्यूस पण झालं. नवीन गोष्ट खरेदी करण्यास आपण नकार दिला आणि विचार केला आपण खरंच ही गोष्टीची गरज आहे का. त्याने काय झालं, अनावश्यक कचरा तयार झालेला नाही. नेक्स्ट आहे रेड्यूस. रेड्यूस म्हणजे अनावश्यकता वापर टाळून आणि गरजेपुरते संसाधन वापरून कचरा कमी करणे म्हणजे रेड्यूस. वहीच्या रिकाम्यापणावर वापर करा आणि दोन्ही बाजूवर लिहा. खरेदीसाठी जाताना प्लास्टिकच्या पिशवीऐवजी कापडी पिशवी वापरा. ओके, आताच मी तुम्हाला उदाहरण सांगितलं. रेड्यूस, जर तुम्ही बाजारात जात असाल तर प्लास्टिकची पिशवी न घेता तुम्ही जर कापडी पिशवी घेऊन गेला तर काय केलं तुम्ही, प्लास्टिक रेड्यूस केला, म्हणजे त्याचा वापरच केला नाही, बरोबर. तसंच नोटबुकचं तुम्हाला उदाहरण दिलं, राईट. आता नेक्स्ट आर आहे एखाद्या वस्तू त्याच उद्देशासाठी पुन्हा वापरणे म्हणजे पुन्हा वापर. त्यामुळे नवीन वस्तू विकत घ्यायची गरज कमी होते. काचेच्या बरणी, डबे, कापडी पिशव्या आणि पाण्याच्या बाटल्या पुन्हा वापरा. तर बघा, रियूज म्हणजे काय, पुन्हा वापर करणे, प्रत्येक गोष्टीबरोबर वापर करणे. जे बॉटल्स असतील, काचेच्या बॉटल असतील, तर ते काय करू शकतो आपण, फेकून देण्यापेक्षा त्याचं काहीतरी फ्लॉवर पॉट वगैरे असं आपण बनवू शकतो, त्याला छानसं पेंटिंग करून. प्लास्टिकच्या बॉटल्स असतील तर त्या प्लास्टिकच्या बॉटल्स आपण पुन्हा पुन्हा वापरू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर कापडी पिशवी आपण रियूज करू शकतो, सारखी सारखी आपण वापरू शकतो. नेक्स्ट कोणता आर आहे, कोणता आहे, रिपर्पज. संपल्यानंतर तिला नवा उपयोग करून एक डेकोरेशनचा पीस ठेवला, छानसं फ्लॉवर पॉट बनवून ठेवलं, काय झालं, तर रिपर्पज झालं, बरोबर. कापडी पिशवी सारखी सारखी वापरली, काय झालं, रियूज झाला, बरोबर. रिपर्पज, रियूज आणि रिपर्पज नियर सेमच आहेत थोडंफार. ठीक आहे. नंतर काय आहे, रिपेअर, दुरुस्ती करणे. खराब झालेल्या वस्तू फेकून न देता दुरुस्ती करून पुन्हा वापरले म्हणजे रिपेअर. यामुळे पैसे वाचतात आणि कचरा कमी होतो. ओके. ह्याचं उदाहरण काय आहे रिपेअरचं, घरामध्ये मिक्सर असतं, सर्वांच्या माहिती आहे, बरोबर. ते खराब होतात, खराब झाल्यावर काय आपण लगेच टाकून देतो, काय करतो मग, ओके. त्याने काय होतं, पैसे वाचतात आणि कचराही कमी होतो, बरोबर. म्हणजे आज मी एक मिक्सर आणला, तो खराब झाला, मग आपण टाकून दिला, उद्या दुसरा आणला, परत तो खराब झाला, परत टाकून दिला, मग काय झालं, ते प्लास्टिक किंवा तो कचरा म्हणून समाजामध्ये किंवा आपल्या आजूबाजूला तसा तो पडून राहणार. त्यापेक्षा तेच मी रिपेअर करून वापरला
जसा टीव्ही असेल किंवा बाकीचे कोणते इलेक्ट्रॉनिक वस्तू असेल तर रिपेअर करून वापरला तर ते प्लास्टिक किंवा जो कचरा आहे तो कमी होण्यास आपल्याला मदत होते. बरोबर? राईट. नेक्स्ट काय? पूर्ण चार क्रिया करत जुना कचरा प्रक्रिया करून नवीन वस्तू तयार करणे म्हणजे रिसायकल. वर्तमानपत्रे, दुधाच्या पिशव्या, कागद, पुठ्ठा, प्लास्टिक व धातू भागात विक्रेत्याकडे घ्या ते पूर्ण चल क्रिया करण्यासाठी पाठवले जातात. याच्यामध्ये दिलेलं आहे रिसायकल. तुम्हाला रिसायकल सर्वांना माहितीच आहे. बरोबर? रिसायकल म्हणजे काय? पुनर्चक्रीकरण करणे. बरोबर? प्लास्टिक असेल त्याचं वेगळं प्रत्येकाचं वर्गीकरण वेगळं केलं. सुक्या कचऱ्यामध्ये केलं, जे घातक कचरा आहे मेटल वेगळे असे असं वेगवेगळं वर्गीकरण केलं. तर काचेचे बोटे काय झालं ते आपण क्रश करून त्याच्यापासून दुसरे काचेचे बॉटल्स बनवले जातात. धातू असतात, धातू म्हणजे मेटल कोणतेही धातू असतात तर त्याचं वितळून त्याचे परत मेटल बनले जातात. तसं प्लास्टिकचं नाही. प्लास्टिक एकदा वितळवलं त्याच्यापासून दुसरं एकदा दोनदा रिसायकल होऊ शकतं प्लास्टिक. पण 3-4 रिसायकलिंग पेक्षा तो जास्त त्याचं रिसायकलिंग करता येत नाही. ते 2-3दाच रिसायकलिंग करता येतं. काच असेल, धातू असेल त्याचं रिसायकलिंग अनेक किती वेळा करू शकतो आपण. नंतर याच्यात काय माहिती दिलेले कपडे दिलेले आहे. आपण जे घालतो ते कपडे खराब झाल्यानंतर काय करतो? टाकून देतो. बरोबर? काही लोकांकडे खूप चांगले कपडे असतात, 10-15 ड्रेस असतात, वर्षभर ते उडत नाहीत. नंतर ते खराब झालेले असतात, स्मेल येतो म्हणून आपण ते टाकून देतो आता. बरोबर? मग तो कचरा झाला ना. मग त्या कचऱ्या त्या कपड्यांपासून आपण काय करू शकतो? बॅग असतात, हँडबॅग असतात, पर्स असते, ड्रेस असतात. टेक्सटाईल रिकव्हरी फॅसिलिटी म्हणून बेलापूरमध्ये आहे एक. त्यांच्या तिथे म्हणजे फेकून दिलेले कपडे असतात ते सॅनिटाईज करून त्याच्यापासून वेगवेगळे प्रोडक्ट बनवले जातात. आणि ते खूप छान सेंटर आहे. सेक्टर 8 मध्ये आहे सर. आणि खूप छान आहे. त्याच्यात जेवढे आपण कपडे टाकून देतो ना त्यांनी आय थिंक 1 लाख टन नियर अबाउट जे कपडे आहेत ते गोळा केलेले आहेत. त्याच्यापासून लॅपटॉप बॅग्स, खूप छानशा लॅपटॉप बॅग्स अजून वेगवेगळे प्रोडक्ट बनवलेले आहेत. ठीक आहे. तर हे सेमिनार सर्वांना समजले. रेड्यूस गोधडी पण त्याच्यापासून गोधडी पण बनवले जातात. तर सेमिनार रेड्यूस, रिथिंक, रियूज, रिपर्पज, रिपेअर, रिसायकल. ठीक आहे. आता मी हे कार्ड देत आहे किंवा मी इथूनच दाखवतो. तर हे कशामध्ये जाऊ शकतं? ते कोणत्या याच्यामध्ये जाईल असं मला तुम्ही सांगा. तुमच्यापैकी कोणीतरी हात उभे करा. ठीक आहे. जुनी कपडे कशात जाऊ शकतात? हात वर करा. जुनी कपडे कशात? जुनी कपडे आपली जी कपडे खराब असतात ते काय करतो आपण? रिसायकलिंगला देऊ शकतो. ओके. ठीक आहे. त्याच्यानंतर खराब मिक्सर रिपेअर गुड. त्याच्यानंतर दुकानदाराला प्लास्टिकचे पिशवीस नकार देणे. का रिड्यूस? रिड्यूस. बरोबर. नेक्स्ट. कोणतीही गोष्ट म्हणजे आपण मार्केटमध्ये जातो ती घ्यायची का नाही? कोणतीही गोष्ट पुनर्विचार रिथिंक मध्ये काय येऊ शकतो तुम्ही सांगा मला. मी तुम्हाला मग एक एक्झाम्पल दिलं होतं. रिथिंक रिथिंक मध्ये काय येऊ शकतं? कापडाची पिशवी या रिथिंक. मला कोणती गोष्ट हवी आहे, खरंच ही हवी आहे का, ही कशात येऊ शकतं? ओके. म्हणजे खरंच मला ती पाहिजे आहे का? ठीक आहे. त्याचा विचार करा आणि बघा ती परचेस करा. ठीक आहे. नेक्स्ट.
ओके गुड. रिपर्पज. नंतर काचेचे बॉटल्स रियूज आणि रिपर्पज ह्या दोन्ही गोष्टीमध्ये येऊ शकतो, बरोबर आहे. नंतर पेन स्टँड्स असतात, पेन स्टँड्स त्याचा पण आपण रिपर्पज ऍज अ मध्ये सारखा त्याचा वापर करू शकतो. ठीक आहे. ओके. तर सर्वांना सेमिनार समजले असतील होप सो. ठीक आहे. सर्वांनी ह्या 7 मुलांसाठी टाळ्या वाजवा जोरात. नाही, हे दोघ जण छान दोस्त आहेत, बरोबर. आणि तुझं ओंकार, रोशन, प्रणय आणि ओंकार हे 3 जण मित्र आहेत, बरोबर. हे 3 जण मित्र एके दिवशी फिरायला जातात. फिरायला गेल्यानंतर त्यांना नदी दिसते. ठीक आहे. तर त्या नदीमध्ये खूप सारा कचरा दिसतो. मग त्या नदीमध्ये मगाशी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती, त्या नदीमध्ये तो कचरा आला कुठून? हा, आपण ते कचरा गटारात टाकतो, ते गटारानंतर नदीमध्ये समुद्र. ओके, लक्षात आहे. गुड. टाळ्या वाजवायच्यासाठी. तर रोशन, प्रणय आणि ओंकार हे 3 जण मित्र फिरायला गेल्यानंतर नदीमध्ये त्यांना कचरा दिसला. त्या 3 जणांनी ती नदीचा सर्व कचरा होता तो स्वच्छ केला. परत ते पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा फिरायला गेल्यानंतर त्यांना परत त्या नदीमध्ये कचरा दिसला, बरोबर. त्यांनी पुन्हा तो कचरा आहे तो काढला आणि ते विचार करत होते या नदीमध्ये हा कचरा येतो कुठून. तर प्रणय म्हटला की रोशन म्हटला की हा नदीमध्ये कचरा आला कुठून. तर प्रणयने सांगितलं की आपणच केलेला कचरा आहे तो त्या नदीमध्ये आलेला आहे. तर प्रणय म्हटला की आपण काय केलं पाहिजे हा कचरा होऊ नये यासाठी. तर ओंकार म्हटला की आपण ह्या लोकांना फाईन लावला पाहिजे, बरोबर. तर प्रणयचं असं म्हणणं होतं की फाईन लावून कचरा होणं थांबणार आहे का? नाही, बरोबर. तर त्यासाठी काय केलं पाहिजे. तर हा कचरा आला कुठून आणि त्यासाठी उपाययोजना काय केली पाहिजे. काढला होता, त्याच्यामध्ये प्लास्टिकच्या कप्स होते, थर्मोकोलच्या प्लेट्स होत्या, चमचे होते. मग त्यांनी एक नवीन कन्सेप्ट काढली, अशी ही स्टीलच्या भांड्यांची लायब्ररी. आपण काय करतो की कोणताही कार्यक्रम असेल त्याच्यामध्ये काय करतो, प्लास्टिकचे प्लेट्स वापरतो, चमचे वापरतो, प्लास्टिकचे ग्लास वापरतो, पाण्याचे बॉटल्स वापरतो. तर त्याला अल्टरनेटिव्ह काय आहे. प्लास्टिकचे कप्स वापरण्यापेक्षा आपण स्टीलचे कप्स वापरू शकतो किंवा प्लास्टिकचे पेला वापरण्यापेक्षा स्टीलचा पेला वापरू शकतो, बरोबर. प्लास्टिकच्या चमच्याच्या ऐवजी स्टीलचा चमचा वापरू शकतो. थर्मोकोलच्या प्लेट्स आहेत त्याच्याऐवजी आपण स्टीलच्या प्लेट्स वापरू शकतो, बरोबर. तर अशी एक लायब्ररी आहे, ती अशी एक लायब्ररी प्रत्येक सोसायटीमध्ये जर तयार केली तर हा कचरा कमी होऊ शकतो, बरोबर. तर कोणाच्याही घरात मोठा कार्यक्रम असेल, अशा कार्यक्रमांमध्ये जर आपण प्लास्टिकचा यूज न करता ह्या ज्या स्टीलच्या भांड्याचा यूज केला तर हे जे प्लास्टिक आहे ते आपण प्लास्टिकचा कचरा आपण कमी करू शकतो, बरोबर. जेवढा रिड्यूस करता येईल आपण तेवढा त्या गोष्टी करू शकतो, बरोबर. लाईफ सायकल असेसमेंट. कोणतीही वस्तू कशी बनते, धातू असेल किंवा प्लास्टिक असेल, ते कसं बनतं आणि त्याचं पुढं काय होतं, बरोबर. तुम्हाला माहिती आहे धातू कसा बनतो आणि त्याचं पुढं काय होतं. धातू कोणते, आता हे जे स्टीलचा बार बनलेला आहे हा स्टीलचा बनला धातूच आहे ना, बरोबर. हा कसा बनला असेल. पहिलं खोदकाम केलं तर खोदकामातून खनिज तयार केले, खनिज आहे ते काढले जातात, बरोबर. त्या खनिजांपासून लोखंड बनवलं जातं. लोखंड आणि कार्बन असं मिक्स करून त्याच्यापासून स्टील बनलं जातं आणि त्याच्यामध्ये क्रोमियम ऍड केलं जातं. त्याच्यापासून त्या धातूला कोणताही
गंज लागत नाही, म्हणजे कोणता गंज लागला जात नाही, बरोबर. नंतर ते लागलेले जे हे आहेत धातू आहे, धातू तयार झाल्यानंतर त्याला आकार देऊन गोल चौकोनी आकार असतो ते डबे बनतात, बरोबर. त्या डब्यांचं काय होतं परत, ते धातू काय असेल ते ट्रान्सपोर्ट केले जातात, त्याच्यामध्ये ते आपल्या घरात येतात, बरोबर. ट्रान्सफर करून दुकानात जातात, दुकानातून आपण त्या गोष्टी परचेस करतो, आपल्या घरी येतात, आपण त्या यूज करतो, परत त्या रिसायकलिंगला जातात. रिसायकलिंग मध्ये काय केलं जातात, ते परत धातू वितळवले जातात, पुन्हा त्या धातूपासून पुन्हा दुसरे डबे किंवा वेगवेगळे प्रोडक्ट असे बनवले जातात, बरोबर. तसं प्लास्टिकचं नाही, प्लास्टिकची लाईफ सायकल ही आहे ते वेगळी आहे. प्लास्टिक आपण सारखं रिसायकल करू शकत नाही, बरोबर. प्लास्टिक कशापासून बनतं कोणाला माहिती आहे? प्लास्टिक पेट्रोकेमिकल्स पासून बनतं, केमिकल्स, बरोबर आहे. पेट्रोकेमिकल्स त्याच्यापासून, हा जे प्लास्टिकचे ग्रॅन्युल्स असतात ते पेट्रोकेमिकल्स पासून बनतात, बरोबर. पेट्रोकेमिकल्स तुम्हाला माहिती आहे, ऑइल येतं त्याच्यातून वेगवेगळे पेट्रोकेमिकल्स तयार होतात, त्याच्यानुसार जे राहतं ते पेट्रोकेमिकल्स मधून प्लास्टिक बनतं, प्लास्टिक पासून वेगवेगळे प्रोडक्ट बनतात, त्याच्यानंतर ते आपण वापरतो. प्लास्टिक हे 2 ते 3 वेळाच आपण रिसायकल करू शकतो. तसे धातू आहेत, हे धातू आपण सारखे रिसायकल करून वापरू शकतो. तसं प्लास्टिक आपण सारखं रिसायकल करून वापरू शकत नाही. मग त्या प्लास्टिक पासून वेगवेगळे प्रोडक्ट बनतात. फॉर एक्झाम्पल डब्बा आपण बघितलं तर प्लास्टिकचा डब्बा आहे, तो तयार झाला, त्याच्यानंतर काय 2-3 वेळा तर क्रॅक गेला, त्याच्या क्रॅक गेलेला डब्बा आहे त्याचं काय केलं जातं, परत रिसायकल करून खुर्ची बनवली जाईल किंवा पॅन्ट्स बनवल्या जातील. नंतर त्याला परत क्रॅक गेला किंवा खुर्ची तुटली, परत ते रिसायकल करून त्याचे मातीच्या कुंड्या वगैरे बनवल्या जातील. पुन्हा त्याला खराब झाला तर रिसायकल झालं, ते त्याचं पुढं रिसायकलिंग होऊ शकत नाही. मग ते काय केलं, लांब नेऊन डंप यार्ड मध्ये त्याचं काय म्हणतात डंप करून केलं जातं. ही त्याची सायकल आहे, बरोबर. तर आपण हे प्लास्टिक वापरलं पाहिजे की का नाही वापरलं पाहिजे? नाही वापरलं पाहिजे ना. तर त्या मग काय केलं पाहिजे, तुम्ही प्लास्टिकचे डबे वापरणार की स्टीलचे वापरणार? आता कोणते वापरता? स्टीलचेच वापरतात सर्वजण. वाव, छान. मुलींमध्ये तुम्हाला स्टीलच्या डब्याची सायकल आणि प्लास्टिकच्या डब्याचं समजलं? तर तुम्ही सांगू शकाल आता काय मी सांगितलं? तुम्ही कोणता डब्बा वापरता? स्टीलचा वापरता? ठीक असतं. ओके, शाळेत पण ताट वापरता, गुड, छान. तर मायक्रोप्लास्टिक आहे ते वितळून गरम जे आपण अन्न आणतो त्याच्यामध्ये वितळून ना ते आपल्या अन्नामधून आपल्या शरीरात पण जाऊ शकतं. त्यामुळे प्लास्टिकचे डबे किंवा प्लास्टिक आहे ते आपण वापरलं नाही पाहिजे. ठीक आहे, ओके. तर आपण नेक्स्ट आता एक आहोत सापशिडीचे. सर्व सापशिडी खेळता ना? आता ही सापशिडी आहे ती आपण वेगळी आहे. तुम्ही जे रेग्युलर खेळता ती सापशिडी एकच असते. त्याच्यामध्ये चांगल्या सवयी काय आणि वाईट काय. चांगल्या सवयी की असल्याने शिडी मिळते आणि ते आपण लवकर आपल्या घरात जातो, बरोबर. 1 ते 100 घर असतात, बरोबर. शिडी मिळाली की वर जातो आणि सापाने खाल्लं की खाली येतो. तसे ह्या सापशिडी आहे, त्याने चांगल्या सवयी आपल्या अंगी असतील तर आपल्याला शिडी घेऊन आपण पटकन पुढे जाऊ शकतो, आपले पृथ्वी आहे तिला वाचवू शकतो. ठीक आहे. त्याच्या अगोदर काही चांगल्या सवयी आहेत, काही वाईट सवयी आहेत. त्याचे 1-2 मी तुम्हाला उदाहरणं देतो. तर त्याला मला सांगा ती चांगली सवय आहे की वाईट सवय आहे? शिल्लक राहिलेलं अन्न वाईट सवय आहे. ओके. जेवढं हवं तेवढं जेवण ताटात वाढवून घेणे चांगली सवय. बर, अजून
तुम्हाला काय वाटतंय? काय काय चांगल्या सवयी आहेत, काय काय वाईट सवयी आहेत? स्वच्छ हात धुणे, जनरलाइज तर आपण सापशिडी खेळता खेळता आपण ते पण समजू चांगल्या कोणत्या सवयी आहेत, वाईट सवयी कोणत्या आहेत. आपण एक्झाम्पल देऊयात. मुलींमधून 2 जण या आणि मुलांमधून 2 जण.